नमस्कार मित्रांनो, कलम 302 या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजची जी घटना मी तुम्हाला सांगत आहे, उत्तर प्रदेशमध्ये घडलेली ही घटना. उत्तर प्रदेशमध्ये कानपूर या जिल्ह्यामध्ये तिलशहरी या नावाचं एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा विनोद, जो की 31 वर्षांचा आहे. याच्या व्यवसायाबद्दल बोलायचं तर हा शेळी पालन करायचा. 10 ते 11 शेळ्या होत्या याच्यापाशी आणि या शेळ्यांना रोज सकाळी 9 वाजता तो त्याच गावामध्ये असणारे मोठे मोठे जमीनदार, जे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांच्या रानामध्ये घेऊन जायचा, चरायचा. याच्यापाशी याचं स्वतःचं रान अजिबात नव्हतं. दुसऱ्याच्या जीवावरती व्यवसाय करत होता असं म्हणू शकतो आपण. घरची परिस्थिती थोडी हालाकीची होती, पण चलून जायचं. याच विनोदच्या घरी त्याची पत्नी, दिसायला सुंदर, घरकामामध्ये व्यस्त असणारी ही पत्नी त्याची. विनोदच्या पत्नीचं नाव रीना होतं आणि याची एक मोनिका नावाची 27 वर्षांची बहीण पण होती. तीही दिसायला सुंदर होती. अजूनपर्यंत हिचं लग्न काय झालेलं नव्हतं. सगळी जबाबदारी विनोदवरतीच होती. याच्या आईवडिलांचं 7-8 वर्षापूर्वी निधन झालेलं होतं. विनोद कायम काळजीमध्ये असायचा की बहिणीचं तर लग्न करायचं आहे. या विनोदच्या लग्नाला 7-8 वर्ष झाली होती. याला अजून कोणतंही संतान नव्हतं. त्याची पत्नी खूप सुंदर होती. त्याला भारी वाटायची. पण काय होता विषय की विनोदची पत्नी आणि त्याची जी बहीण आहे, या दोघींमध्ये कायम खटपट व्हायची. जी नणंद आहे विनोदच्या पत्नीची रीनाची, ती कायम तिच्यासोबत भांडायची. मोनिकाचा स्वभावच तसा होता की तिच्या वहिनीसोबत कायम भांडायची. तिला वाटायचं की विनोदने अजूनपर्यंत याला पोरगं नाही, काय नाही, दुसरं लग्न करून टाकावं हिला सोडून देऊन. पण ही जो विनोद होता तो तसं नव्हता विचार करत. विनोदला वाटायचं की पत्नी आहे, सुंदर आहे, अजून काय पाहिजेल आहे. आपल्याकडं दुसरा काय व्यवसाय पण नाही, पैसे पण नाहीत, दुसरं लग्न पण करू शकत नाही. पण हे सगळं मोनिकाला पटत नव्हतं. मोनिका जी होती, तिची तरी एकच इच्छा होती, तिच्या भावाने दुसरं लग्न करावं. आता ही सगळी घटना घडत घडत भरपूर विनोदची जी बहीण आहे मोनिका, ज्या वेळेला रीना बाहेर गेलेली असायची त्यावेळेला तिच्याबद्दल विनोदपाशी नाही ती बोलत बसायची. त्याच्या मनामध्ये संशय पैदा करायची, जेणेकरून या दोघांमध्ये वादावादी व्हावी आणि त्याचा तिला फायदा पण व्हायचा. विनोद आणि त्याची पत्नी रीना या दोघांमध्ये कायम वाद चालायचे. हा विनोद तिला म्हणायचा की मी तुला सोडून देणार आहे आणि दुसरं लग्न करणार आहे. अजूनपर्यंत आपल्याला संतान नाही आणि मला वाटतंय की तू बाहेर कुठंतरी तोंड काळं करते. पण ती जी रीना होती, एकदम संस्कारी पोरगी होती. तिनं अजूनपर्यंत असा काही विचार पण केला नव्हता आणि तिच्या मनात पण नव्हतं की बाहेर कुठे करावं. पण शेवटी या दोघांच्यामध्ये ही एकटी पिसत होती. तिलशहरी या गावाचा एक सरपंच होता कल्याण सिंग. कल्याण सिंगची पत्नी काही दिवसांपूर्वी त्याला सोडून गेलेली होती. त्याचं कारण हा नाड्याचा ढिल्ला व्यक्ती होता. म्हणजे काय, कोणतीही महिला बघू द्या, त्या महिलेकडे हा नजरेने, वाईट नजरेने बघायचाच आणि तिला तो हासिल केल्याशिवाय राहतच नव्हता. याच्यामुळे याची पत्नी याला सोडून गेलेली होती. आता सध्याला घरामध्ये एकटाच राहायचा. कोणीही त्याच्या मदतीला नव्हतं. कोणी गावातली स्त्री त्याच्या मदतीला जात नव्हती, ना कोणता पुरुष त्याच्या मदतीला जात होता. याचं पूर्णपणे नाव खराब होतं. हा पण कल्याण सिंगकडे ना 50 ते 60 एकर शेती होती गावामध्ये. कायम त्याचा दबदबा असायचा. पैसा पाणी असल्यावर दबदबा असणारच आहे ना. याच पैशाच्या जोरावरती हा कोणत्याही महिलेसोबत दुष्कर्म करायचा आणि त्यांना पैसे देऊन त्यांचं तोंड बंद करायचा. याची ही अशी वाईट सवय ना पूर्ण गावामध्ये येडा आणलेला होता. पूर्ण गावाला याच्याबद्दल सगळं समजलं होतं आणि गावामध्ये याला कसली काडी मात्रेची इज्जत नव्हती. आता हा सरपंच कल्याण सिंग पुढे चालून विनोदची जी पत्नी आणि बहीण आहे यांच्यासोबत असं काही करणार होता की त्याच्यामुळे ही घटना व्हायरल होणार होती. तर मित्रांनो, 3 फेब्रुवारी 2025चा तो दिवस होता. या दिवशी विनोद सकाळी उठल्यापासूनच थोडा आजारी पडल्यासारखं वाटत होता. विनोदला चालता येत नव्हतं, हालता येत नव्हतं, सारख्या उलट्या व्हायच्या, दस्त लागलेले होतं. आता यामुळेच हा विनोद आज चिंतेमध्ये होता. त्याच्या 10-11 शेळ्या होत्या. आता मुका प्राणी आहे ते स्वतः तर काय जगणार नाही. विनोदला चिंता पडली होती की यांचं कसं करायचं, आज काय करायचं. तेवढ्यात विनोदची पत्नी रीना म्हणते की मग काय करायचं आता मला सांगा. ही मुकं प्राणी सकाळपासून ओरडत आहे, सकाळचे 11 वाजलेले आहेत. आता यांच्या खाण्यापिण्याची तर काय व्यवस्था करावी लागेल. विनोद म्हणतो रीनाला, आजचे दिवस काय कर, तू घेऊन जा, हिंडवून आण यांना, पाणी वगैरे पाज, काय आता यांचं करावं लागेल काहीतरी.
रीना म्हणते ठीक आहे, काही अडचण नाही, मी हिंडवून आणते. तसंही तब्येत ठीक नाही तुमची, दवाखान्यात जाऊन या आणि थोडीफार गोळ्या वगैरे घेऊन थोडा आराम करा. मी या शेळ्यांना हिंडवून पाणी पाजून घेऊन येते. आता हे सगळं ऐकत होती मोनिका, जी की रीनाची नणंद आहे. ती म्हणते मी पण येणार आहे तुमच्यासोबत. रीना म्हणते मग तर काय मस्तच झालं, माझाही दिवस जाईल, तेवढा टाईमपास होईल आणि मलाही सोबत होईल, आपण दोघे जाऊया. या तिघांचं हे बोलणं चालू होतं. तेवढ्यातच रीना पाण्याची बाटली घेते आणि दुपारच्या जेवणासाठी थोडी भाकर वगैरे घेऊन मोनिकाला घेऊन 10-15 मिनटानंतर रस्त्याने ह्या 10-11 शेळ्या घेऊन निघायला लागते. आता रस्त्याच्या कडेला जी चारी असते, या चारीमध्ये चारत दोघे गावाच्या बाहेर निघाल्या होत्या. मळ्यामध्ये लागले होते. आता मळ्यामध्ये घुसल्यावर रस्ता तर नसतो, कोणाच्या बांधावरती सोड, कोणाच्या पडक्या रानामध्ये सोड, अशा प्रकारे यांचं शेळी चालणं. अशा प्रकारे हे आता शेळ्या चारू लागले होते. पण या शेळ्या एवढ्या भुकेजलेल्या होत्या आणि यांना होती विनोदची सवय. आणि या दोघींना शेळ्या चरायची काही एवढी सवय नव्हती. त्यामुळे या शेळ्या अचानकच कल्याण सिंग सरपंचाच्या रानामध्ये गेल्या. ज्या वेळेला ह्या रानामध्ये घुसल्या त्यावेळेला या दोघी तर त्यांच्या मागं गेल्या की या शेळ्या बाहेर काढाव्या, पण त्या शेळ्या काय बाहेर येण्याच्यासाठी तयारच नव्हत्या. भुकेजलेल्या होत्या, गचा खाऊ लागल्या. दुसरीकडे काही वेळानंतर कल्याण सिंग सरपंच, जो की त्याच्या रानामध्ये फेरफटका मारण्यासाठी कायम यायचा, तो त्यावेळेला नेमका आलेला होता. त्याने बघितलं शेळ्या 10-11 शेळ्या रानामध्ये चरत आहेत. पूर्ण रानाचं वाटोळं केलेलं आहे. कल्याण सिंग सरपंच सुरुवातीला तर रागाला गेला, मोठमोठ्याने ओरडत काठी काढूनच त्या शेळ्यांकडे पोहोचला. तोपर्यंत बघतो तर काय, 2 एकदम दिसायला सुंदर असलेल्या महिला या शेळ्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण शेळ्या काय बाहेरच येईनात. या दोघींच्या चेहऱ्याकडे बघितलं तर ही रीना आणि ही मोनिका, जी की विनोदची पत्नी आणि बहीण आहेत, या दोघी आहेत. दोघींची सुंदरता बघून हा कल्याण सिंग सरपंच बघतच राहतो, काहीच बोलत नाही. यांना म्हणतो ठीक आहे, काही जाऊ द्या, आता या शेळ्या भुकेजलेल्या आहेत, मुका प्राणी आहे, कशाला बाहेर काढताय, चरू द्या, खाऊन खाऊन किती खाणार आहेत, त्यांचं पोट किती असायचं आहे. असं म्हटल्यानंतर ही जी रीना आहे ती तिच्या नंदेला म्हणते की आपले सरपंच किती भारी आहेत बघ ना, काही बोलले नाहीत, असा दिलदार सरपंच पाहिजे गावामध्ये. आता या कल्याण सिंगची छाती 4 इंच फुगल्यासारखी फुगली. 2 सुंदर महिला याची तारीफ करतायत म्हटल्यानंतर तोही हवेतच होता. तो काही वेळानंतर रीनापाशी जाऊन म्हणतो की रीना, हे बघ आता काय विषय आहे माहिती आहे का, माझ्या घरचे 2-3 नोकर होते, ते बाहेरगावी गेलेले आहेत आणि तुला तर माहिती आहे माझी पत्नी माहेरी जाऊन राहिलेली आहे, तर माझ्या घरी कामासाठी कोणी नाही. आता माझ्या घरी जर कामासाठी तो आली, अशा शेळ्या पण चराव्या लागणार नाहीत. तुला मी 12 ते 13 हजार रुपये देईल महिन्याचे. 12 ते 13 हजार रुपयाची रक्कम ऐकल्यानंतर ही रीना अवाकच होते, कारण हिनं कधी एवढे पैसे एकसोबत बघितलेलेच नाहीत. गरीब परिस्थिती होती, वडिलांच्या घरची परिस्थिती पण गरीब. त्यांनीही कसे तरी हिचं लग्न लावून दिलं होतं, पहिल्यापासून कसं तरी जगवलं होतं. आता त्यावेळेला ही रीना विचार करते की काय काम करायचं आहे, घरामध्ये काय थोडंफार काम असायचं, ते काम करून आपल्याला जर 12-13 हजार रुपये मिळत असतील महिन्याचे तर बरंच आहे. त्यावेळेला ही रीना कल्याण सिंग सरपंचाला म्हणते की मला माझ्या पतीला विचारावं लागेल, पतीला विचारून मी तुम्हाला उद्या नक्कीच सांगते. अर्ध्या 1 तासानंतर शेळ्या खायला होतं भरपूर, त्या ठिकाणी हिरवा चारा गचा खाऊन घेतलं शेळ्याने. आता बाहेर येऊन उभा राहिल्या. रीना आणि मोनिका या शेळ्यांना घेऊन घरी पोहोचल्या. घरी पोहोचल्यानंतर हा विनोद त्यांना म्हणतो की एवढं लवकर कसं काय आलात. ही घटलेली पूर्ण घटना सांगितली. सरपंच असं केलं, सरपंच बोलला असं. त्यावेळेला हा विनोद खुश होतो, म्हणतो की सरपंच भारी आहे आपल्या गावचा, तसं काही नाही बरं का अडचण. ही रीना त्याला म्हणते की सरपंच मला म्हणला आहे की 12-13 हजार रुपये देतो महिन्याचे, घरकाम करायला ये. विनोद म्हणतो काही अडचण नाही, 12-13 हजार रुपयेमध्ये भरपूर आहेत, तू जाऊ शकते, आपल्या सरपंच पण भारी आहे, काही एवढं टेन्शन घ्यायचं काम नाही, तू उद्यापासूनच काम सुरू कर, काही अडचण नाही. आता या दोघांचं हे बोलणं चालू होतं. त्यावेळेलाच घराच्या बाहेर बुलेटचा आवाज आला. धाड बुलेट बंद झाली. त्याच्यावरून उतरून हा कल्याण सिंग सरपंच विनोदच्या घरामध्ये आला. तो म्हटला की मला समजलं तुझी तब्येत खराब आहे, म्हणून बघायला यावं म्हटलं. शेवटी तुम्ही आमचे मतदार आहात, तुमची काळजी घेणं आमचं काम आहे. आणि हा तसं मी सकाळी या रीनाशी बोललो की कामाला जर येत असेल तर 10-12 हजार रुपये देईल मी.
तर बघ पाठवत असाल तर कामाला काय काम नाही, घरामध्ये थोडंफार काम करायचं आहे. विनोद या कल्याण सिंग सरपंचला म्हणतो, हो मालक काही अडचण नाही, मी त्याच्याबद्दलच बोलत होतो की आपले सरपंच भारी आहेत आणि त्यांच्या घरी कामाला गेल्यावर काय अडचण नाही. रीना उद्यापासून घरी तुमच्या कामाला येईल. आता हे सगळं बोलणं करून हा कल्याण सिंग सरपंच त्याच्या घराकडे जायला निघतो. आता तो दिवस तर कसा तरी निघून गेला. रीनाला आता एक्साइटमेंट झाली होती की उद्या आपण कामाला जाणार आणि 1 महिन्यानंतर आपल्याला एवढा पैसा येणार. रीना हा विचार करत तिच्या पतीसोबत जाऊन आराम करते. सकाळी 7 ते 8 वाजता उरकून त्या पतीचा डबा केला, मोनिकासाठी भाकर केली आणि ही रीना सरपंचाच्या घरी निघाली. सरपंचाच्या घरी पोचल्यानंतर सकाळचे 8:30 वाजलेले होते. सरपंच म्हणला की उद्यापासून सकाळी 8 वाजता यायचं आणि रात्रीच्या लगभग 8 वाजता माघारी जायचं. दिवसभर जी काय घरची कामं आहेत तेवढी करायची. पहिल्या महिना 15 दिवसामध्ये तुला थोडं काम करावं लागेल. परत असं काही जास्त काम नाही, कारण फक्त भाकर पाणीच करायचं आहे आणि घर स्वच्छ ठेवायचं एवढंच काम आहे तुझं. रीना तर हे स्वतःच्या घरी पण करत होती, त्यामुळे तिला कसलीही अडचण नव्हती. रीनाला या सगळ्याची सवय होती. रीना आता हळूहळू या सरपंचाच्या घरी काम करू लागते. पण ज्या वेळेला ही रीना काम करायची ना, त्यावेळेला कम्फर्टेबलमध्ये काम करायची तिला कसली काळजी नव्हती ना. त्यावेळेला हात वर करून काम करणे, तिचा पदर बाजूला सरणे, कमरावरची साडी बाजूला सरणे. आता या सगळ्या दृश्याचा आनंद घ्यायचा कल्याण सिंग सरपंच. हुक्का पेत 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 हे सगळं दृश्य बघायचा. त्यावेळेला त्याच्या मनामध्ये एकच इच्छा जागी व्हायची की काहीही करून या रीनाचा आस्वाद आपल्याला घ्यायचाच आहे. काही जरी झालं तर रीना आपल्याला आपल्या बेडवरती पाहिजेलच. अशा प्रकारे काम करत करत 20 ते 25 दिवस गेले. 22 फेब्रुवारी 2026चा तो दिवस होता. सकाळचे 8 वाजलेले असतील. ही रीना त्याच्या पती विनोदला म्हणते की आज मला सरपंचाच्या घरी कामाला जायचं आहे. सरपंचाच्या घरी म्हटल्यानंतर हा विनोद म्हणतो की ते तर तू रोजच जाते, जा ना, काही अडचण नाही, मी माझ्या शेळ्या चरायच्या कामाला जातो, तू तिकडं कामासाठी जा. या दोघांमध्ये हे बोलणं झाल्यानंतर रीना तिच्यावरून सरपंचाच्या घरी कामाला जाते. कल्याण सिंग सरपंच आज मनामध्ये काहीतरी इच्छा घेऊन हुक्का पीत पीत त्याच्या घरामध्येच बसलेला होता. रीना आलेली बघून सरपंचाला भारी वाटलं. त्याने रीनाकडे बघितलं, तिला काम समजावून सांगितलं. काम केलं तिने दिवसभर. सरपंचानं जे काम सांगितलं ते काम रीना करू लागली हळूहळू. पण या रीनाला त्या सरपंचाच्या नियतीबद्दल काही माहीत नव्हतं. त्याची नियत तिच्यावरती खराब झालेली होती आणि तिच्यासोबत हा असं काही कांड करणार होता, त्याच्याबद्दल रीनाला कसलीही माहिती नव्हती. रीना तर जे काम करायचं ते काम चालूच होतं तिचं. लगभग दुपारचे 11 वाजलेले असतील. आता या सरपंचाची नियत पूर्णपणे खराब झाली होती. त्याच्या मनामध्ये इच्छा जागी झाली. उठला, त्याने हुक्का बाजूला ठेवला, मुख्य जो दरवाजा बंद केला आणि दरवाजाकडे गेला. घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो बंद केला. दरवाजा मोठा होता, जुना वाडा होता, त्यामुळे दरवाजाच्या बाहेर कसलाही आवाज जात नव्हता. एकदा दरवाजा बंद झाला की त्याने किचनमध्ये गेला. तिथं रीना काम करत होती, भाजी बनवत होती. त्या ठिकाणी पडलेला एक चाकू उचलला, रीनाच्या गळ्यावरती ठेवला आणि म्हटला की गपचीप उभं राहायचं, मी जे करतोय ते करू द्यायचं नसेल तर हे बघ चाकू, तुझा गळा पूर्ण बाजूला करून टाकेन. रीना पूर्णपणे घाबरली. ओरडायचा प्रयत्न केला पण त्याने तिथं पडलेलं एक कापड हिच्या तोंडामध्ये कोंबलं. आता रीनाला ओरडायला येईना ना काय नाही. सरपंचाने रीनाला उचलून त्याच्या बेडरूममध्ये नेलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं पडलेल्या साडीच्या तुकड्याने हिचे हात बांधले, रीनाचे पाय बांधले आणि तिची साडी काढून तिच्यासोबत ते काम करायला चालू केलं, जे की नको करायला पाहिजे होतं. वाईट काम होतं. चुकीचं दुसऱ्याच्या पत्नीसोबत करायला लागला होता हा कल्याण सिंग सरपंच. ज्या वेळेला ही सगळी घटना घडत होती त्यावेळेला ही रीना त्याच्या हातापाया जोडत होती की नका करू, असं नका करू, मी पतिव्रता महिला आहे. ज्या वेळेला माझ्या पतीला समजेल त्यावेळेला तो खूप रागावेल माझ्यावरती, नका करू. पण तो काय सरपंच ऐकण्याच्या तयारीत नव्हता. या सरपंचाने तिचा पूर्णपणे उपभोग घेतला होता. ज्या वेळेला त्याचं मन भरलं त्यावेळेला तो कडेला बसला, तिचा हातपाय सोडलं आणि म्हटला की त्याला धमकी दिली रीनाला, कोणाला जर सांगितलं तुला संपवीन, जर तुझ्या पतीला सांगितलं त्यालाही संपवीन, तुझं पूर्ण कुटुंब संपवीन, असं सांगितलं रीनाला. आता एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की हा सरपंच रीनाला धमकी देत होता. वरून या रीनाला त्याने 10,000 रुपयाचा बंडल काढून हातात ठेवला. रीनाने रागारागात रडत रडत तो बंडल बाजूला फेकून दिला.
सरपंचाला वाटलं अजून पैसे पाहिजे असतील, त्याने अजून पैसे दिले, तेही बाजूला फेकून दिले. या रीनाने सरपंचाचे पैसे फेकून दिल्यानंतर घराचा रस्ता धरला. घरी पोहोचली, रडत होती. हे सगळं बघून ती मोनिका हिची नणंद तिला म्हणते की काय झालं वहिनी, का रडते तू? ही रीना तिला पूर्ण झालेली घटना सांगते. त्यावेळेला तिची जी नणंद होती मोनिका, ती म्हणते नाही नाही, सरपंच तर खूप चांगला आहे. मला वाटतं ही तुझ्यामधल्याच अंगामधली कला आहे. तूच त्याच्याकडून पैसे घेऊन काहीतरी केलेलं आहे, कारण तो असं करणारच नाही, एकदम चांगला व्यक्ती आहे. ज्या वेळेला तिची नणंद असं बोलते त्यावेळेला रीना रडायला चालू करते अजून मोठमोठ्याने. म्हणते माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही असं केलं. थोड्या वेळानंतर तिचा पती पण येतो त्या ठिकाणी, विनोद. विनोद म्हणतो की का रडते, काय झालं? घडलेली पूर्ण घटना ती पण तिच्या पतीला सांगते. तोही विश्वास ठेवायला तयार नव्हता. म्हणला की तू तुझ्या मनानेच केले, मला तुझ्यावरती पहिल्यापासून शक होता. पैसे घेऊन केलेलं असेल तू. आता काही दिवसानंतर मी तुला सोडून देणार आहे, डिवोर्स देणार आहे. तू काय माझ्यासोबत राहण्याच्या लायकीची नाही, तू बेकार महिला आहे. या रीनावरती विश्वास ठेवण्यासाठी कोणीही तयार नव्हतं. रीना आता काही करू शकत नव्हती. रडायची बसायची, रडायची बसायची, हे सगळं चालू होतं तिचं. या विनोदने त्याची पत्नी जी रीना आहे तिच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता. हा सरपंच पुढे चालून त्याच्याही बहिणीसोबत असं काही करणार होता. याच्यापेक्षाही बेकार अवस्था होणार होती त्याच्या बहिणीची. यांनी जर विश्वास ठेवला असता तर ती पूर्ण घटना टळली असती. ती पण घटना सांगतो तुम्हाला. पण मला मित्रांनो सांगा, आतापर्यंत जो तुम्ही व्हिडिओ ऐकला किंवा तुम्ही जे तुमच्या लक्षात आलं त्याच्यामध्ये त्या रीनाची काही चूक होती का? नव्हती ना? जर तुम्हाला वाटत असेल की चूक होती तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. रीनाने तो दिवस कसा तरी घालवला. दुसऱ्या दिवशी आता ही रीना या सगळ्या घाबरल्या. आता तो दिवस तर कसा तरी गेला. पण पुढचे काही दिवस रीना सरपंचाच्या घरी कामाला अजिबात गेली नाही. 7 दिवस झालं, 8 दिवस झालं रीना घरी कामाला येईना. त्यामुळे सरपंचाला वाटलं की हिनं तिच्या पतीला सांगितलं का काय, का पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली, अजूनपर्यंत आली नाही. हे सगळं चेक करण्यासाठी सरपंच विनोदच्या घरी गेला. म्हणतो की तुझी पत्नी रीना कामालाच येईना, 7-8 दिवस झालं. आता त्याला काय सांगावं की? त्यावेळेला विनोद विचार करतो की याला काय सांगावं, हा भला व्यक्ती आहे, याचं नाव खराब होईल, हा माझ्यावरती राग करेल मी जर माझ्या पत्नीने सांगितलेलं याला सांगितलं तर. तो म्हणतो नाही नाही, माझी पत्नी थोडी आजारी आहे त्यामुळे मी येऊ शकत. माझी पत्नी रीना आजारी आहे थोडीफार, त्यामुळे ती काही येऊ शकत नाही. आता कल्याण सिंग सरपंचाला वाटतं की नाही, सांगितलं नाही ना, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास अजूनच वाढतो. आता तो म्हणतो की असं कर ना मग, ती जर येत नसेल तर तिच्या बदलीवरती तुझी बहीण आहे मोनिका, तिला पाठव, काय जास्त काम नाही. त्यावेळेला विनोद म्हणतो हो चालेल, काय अडचण नाही, पाठवून देतो मी. सरपंच त्या ठिकाणाहून खुश होऊन निघून जातो. त्याची या मोनिकावरती पण नजर होती, तिलाही मिळवण्याची इच्छा होती त्याच्या मनामध्ये. दुसऱ्या दिवशी हा विनोद त्याच्या बहिणीला म्हणतो की सरपंचाच्या घरी कामाला जातो, काही अडचण नाही, जास्त काही काम नाही. मोनिका होकार देते आणि त्या दुसऱ्या दिवशी सरपंचाच्या घरी कामाला पोहोचते. सरपंच तिला पूर्ण काम समजावून सांगतो, असं कर तसं कर. पूर्णपणे मोनिका समजून जाते आणि मोनिका तिच्या कामाला लागते. आता ही जी मोनिका काम करायची जसं की रीनासोबत केलं त्यावेळेला सरपंचाने, तसंच सरपंच हिच्यावरती पण नजर ठेवून होता. काम करताना पूर्णपणे हिला निहाळत बघायचा. पण याने आता यावेळेला रिस्क घेतली नाही. लगेच काय करायची, 7 दिवस गेले, 8 दिवस गेले. आता हा सरपंच फक्त बघत बसायचा. घरी काय काम असलं रानात तर रानात जायचा. त्यावेळेला एक दिवशी हा दारूचा खंबा घेऊन रानात गेला होता दुपारच्या 11 वाजता. 11 वाजता दारू पीत बसला. 1 पॅक टाकला, 2 पॅक टाकले, 3 पॅक टाकले. आता सरपंच एकामागे 1 पॅक टाकून टल्ली झालेला होता. त्यावेळेलाच त्याचा दोस्त उदय सिंग त्या ठिकाणी पोहोचला आणि बघतो तर काय सरपंच भर दिवसा दारू पितोय. म्हणला की काय राव मित्रा, तू विसरला काय मला, एकटा एकटा रिचवतोय दारू, जर मला बोलवलं असतं मी पण आलो असतो. सरपंच काय म्हणतो कल्याण सिंग या उदय सिंगला, अरे काय सांगू, मला दारू प्यायची इच्छा नाही रे, पण माझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण होई नाही म्हणून मी पितोय. उदय सिंग विचारतो की काय झालं. त्यावेळेला हा कल्याण सिंग त्याला घडलेली पूर्ण घटना सांगतो आणि सांगतो की कशी एक सुंदर पोरगी मोनिका घरामध्ये आहे, तिच्यासोबत मला करायचं आहे, पण माझी आता हिंमत होई नाही. उदय सिंग त्याला झाडावरती चढवतो. म्हणतो अरे काय झालं, तू एकासोबत केलं, काय परिणाम झाला नाही, कर हिच्यासोबतही, काय होणार आहे. त्यावेळेला या कल्याण सिंगला थोडी हिंमत येते. कल्याण सिंग म्हणतो मग आपण दोघंच करू ना. त्यावेळेला कल्याण सिंगला उदय सिंग म्हणतो ठीक आहे चल. दोघं गाडीवरती बसतेत, घरी पोहोचतेत.
ती मोनिका रीनाची नणंद काम करत होती. त्या ठिकाणी काम करताना बघून हा उदय सिंग तिला म्हणतो की तुझा मालक जो सरपंच आहे त्यानं अंड्याची पोळी करून रूममध्ये बोलवलं आहे. रीनाला काय काम नव्हतं. रीनाने अंड्याची पोळी केली, या दोघांसाठी रूममध्ये घेऊन गेली. दोघं रूममध्ये पॅकवरती पॅक लावत होते. जशी ही मोनिका रूममध्ये पोहोचली तशी पाठीमागून या उदय सिंगनं दरवाजा बंद केला. उदय सिंग जसा दरवाजा बंद करतो मोनिकाच्या लक्षात येतं हा सरपंच काय चांगला नाही, याची नजर आपल्यावरती पण आहे. ती आता ओरडाओरड चालू करते, दरवाजा आपटाय चालू करते. पण दरवाजा एवढा मोठा होता की तो काय काढायची तिची ताकद नव्हती. तिने पूर्णपणे आता हिंमत सोडून दिली. या दोघांनी तिच्यावरती जबरदस्ती करायचा प्रयत्न केला, पण ती काही आता पण या मोनिकाने त्यांना विरोध केला. मोनिका विरोध करते बघून या दोघांनी दारूच्या नशेत तिला मारहाण केली. एवढी मारहाण जबरदस्त होती की मोनिका त्या ठिकाणीच संपली. तिच्या डोक्यामधून रक्त येत होते. पण हे दोघं नशेमध्ये होते पूर्णपणे. दोघांनी कसलीही काळजी केली नाही. बेडवरती तिला टाकलं, कापडं काढली आणि तिच्या त्या मृतदेहासोबत ते काम करायला चालू केलं. तोपर्यंत केलं जोपर्यंत या दोघांचं मन भरत नाही. दोघांचं मन भरलं त्यावेळेला या दोघांची थोडी थोडी नशा उतरली होती. यांनी विचार केला की आता तर दुपारचे 3-4 वाजलेले आहेत. आता आपण हिला बाहेर विल्हेवाट लावायला गेलो तर पकडले जाऊ, रात्रीची वाट बघू, असा विचार करून पुन्हा ते दारू प्यायला लागतात. दुसरीकडे सायंकाळचे 7-8 वाजले तरी अजूनपर्यंत मोनिका घरी आली नसल्यामुळे विनोद त्याच्या पत्नीला म्हणतो की काय झालं, अजून आली नाही मोनिका. रीना म्हणते जाऊन बघून या काय झालंय, बघून आल्याशिवाय काय समजणार नाही. आता विनोद एक बॅटरी घेतो, काठी घेतो हातामध्ये, सरपंचाच्या घरी पोहोचतो. दरवाजा वाजवतो. 1दा वाजवला, 2दा वाजवला, दरवाजा उघडाय कोणीच तयार नाही. त्याच्या लक्षात येतं की दरवाजा तर आतून बंद आहे. त्याला पूर्ण घटना आठवते की त्याच्या पत्नीने सांगितली होती. त्याच्या मनामध्ये नाही ते विचार येऊ लागतात. त्यावेळेला विनोद तिथं असलेल्या 10-5 लोकांना बोलवतो. आता सरपंचाच्या दरवाजापुढे कोणीतरी काठी घेऊन ओरडत आहे म्हटल्यानंतर बाहेरची लोक आसपासची जमाच होणार ना. शेवटी राजकारण आहे. त्याची विरोधी पार्टीची लोक जमा झाली, दरवाजा वाजवू लागली. पण कोणी आतून दाद देत नसल्यामुळे सरपंचाच्या विरोधात पोलिसात कंप्लेंट द्यायची कोणीतरी त्याला सल्ला दिला. विनोदने पोलिसांना फोन केला. पोलीस कॉन्स्टेबल, लेडीज कॉन्स्टेबलसोबत तिथं पोहोचले. पोलिसांनी दरवाजा वाजवला, उघडला नाही. आता पोलिसांनी ठरवले की दरवाजा मोडायचा. 5-6 पोलिसांनी मिळून दरवाजा मोडला. आतली रूम बंद होती. ज्या रूममध्ये सरपंचाचा आवाज येत होता दारू पिताना, त्या रूमचाही दरवाजा मोडला. बघितलं तर सरपंच, कल्याण सिंग, त्याचा मित्र उदय सिंग दोघं बसून दारू पित आहेत. दोघं दारूच्या नशेत आहेत आणि या विनोदची बहीण मोनिका त्या ठिकाणी पडलेली आहे. असं वाटत आहे की संपली. त्यावेळेला एका लेडीज कॉन्स्टेबलनं बघितलं पुढे जाऊन, अंगावरती एकही कापड नव्हतं आणि ती अशी पडलेली होती, तिच्यावरती दुष्कर्म केलेले होते. पण या लेडीज कॉन्स्टेबलनं बघितलं तर हिचे अजून श्वास चालू आहे. पोलिसांना कळवण्यात आलं. लगेच हिला दवाखान्यामध्ये हलवलं. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तिला डॉक्टरांनी उपचार चालू केलं. 5-6 दिवसानंतर ती होशमध्ये आली. आता पूर्णपणे बरी होत तर काय नाही बरं का तिच्या मनामध्ये मानसिक स्थिती खराब झाली. पोलिसांनी कल्याण सिंग आणि उदय सिंगला ताब्यात घेतलं. इकडं मोनिकावरती उपचार चालू आहेत. त्यावेळेला या विनोदला समजलं की त्याची जी पत्नी सांगत होती ती खरं होतं. तो त्याच्या पत्नीची माफी मागतो आणि या उदय सिंग आणि कल्याण सिंगवरती चांगली कारवाई होण्यासाठी एक चांगला वकील नेमून देतो. त्या दोघांवरती तर आता केस चालूच आहे. पुढे जे होईल ते भविष्यात होईलच. पण मला सांगा मित्रांनो, आता या मोनिकाचं जर आयुष्य बर्बाद झालं, काय करणार आता ती? या विनोदने त्याच्या पत्नीवरती विश्वास ठेवला असता तर असं घडलं नसतं. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्कीच सांगा.